गुड मॉर्निंग. आलेलो आहे आणि श्रीरामला फायनली पोहोचलेलो आहे. आणि आमची सवारी काय अशी चाललेली आहे. आता दिसेल ना. हा लाईट दिसेल. तर नमस्कार जनता, वेलकम बॅक टू शिवते दीपक वाघ. आम्ही आलेलो आहे शेगावला. बिहार मध्ये आलेलो आहे आम्ही. आणि तुम्ही बघता मागेच गजानन महाराज मंदिर सुद्धा आहे. सगळ्यात जवळ पडेल. प्रत्येक वेळी आम्ही जातो ना तर आम्ही पहिले विसावाच इथे जातो आणि तिकडे स्टे करतो. यावेळी आपण थोडंसं वेगळं ट्राय करू. लक आजमावू. जर जवळ मिळालं तर भारी होऊन जाईल. बाकी गोष्टी करायला सोपं पडून जाईल. आणि तसं तर व्ह्यू सेमच आहे ना. काहीच काही फरक नाही आहे. हो इथे विठ्ठलांची मूर्ती सुद्धा आहे. रूमचा काय आता पिता नाहीये आणि चहा पिणं चालू आहे आमचा. चहा पण बघ ना, असं कुपन घ्यावं लागतं इथे. हा आणि चहा वगैरे असं मस्त खूप छान. 10 रुपयाचा फक्त चहा आहे. 5 चहा पण नसतं. आणि नाश्ता पण होता. नाश्ता झालेला आहे. सगळे लाईनीत उभे आहे. मस्तपैकी प्लेट घ्या आपापली. टोकन घ्या, प्लेट घ्या आणि नाश्ता करा. फुल गर्दीच गर्दी आहे. चाय सो फायनली आपल्याला रूम भेटलेली आहे. आणि काय अप्रतिम रूम आहे. आम्ही मागच्या मला आठवत आहे आम्ही मागच्या वेळी या साईडला होतो आणि एक्झॅक्टली या साईडला आपल्याला त्याच बिल्डिंगमध्ये मिळालेलं आहे. पण रूम हो हे बघा ना किती स्पेशियस. एंट्री करता इथं साईडला वॉश एरिया, अहो मिरर, अजून वॉश एरिया बघ ना. वाव फुल स्पेशियस आहे ना. यांच्याकडे कधी पण टेरेस बंद असतो. बाल्कनी बंद असते यांची ना. पण नेव्हरदलेस खूप छान आहे. मला वाटलं आवडलं. हो हां डायरेक्ट बाहेरचं ॲक्सेस आहे. आमचं टेरेस. आणि आम्ही रेडी झालेलो आहे. एक नंबर दिसते बायको. आणि मी सुद्धा रेडी झालेलो आहे. म्हटलं की आज आहे ना आपण गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला जाणारच आहे. शनिवार आहे, खूप चांगला दिवस आहे. तो आलोय तर रूम बी मिळालंय. लगेच टाकलं आम्ही. पटकन निघालोय. पण कसं आहे ना आता उशीर होऊन गेलेला आहे. 12:30च्या वर होऊन गेलेले आहे. तर आपण मस्तपैकी लंच वगैरे करून घेऊ असा विचार केला आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला लाईन लावावं लागते टोकनमध्ये. तिकडे आई उभ्या आहेत. तेव्हा तिकडे आई उभ्या आहेत. आणि चलो चप्पल लक्के चले आणि मग तिथे आणि त्या कुपन साठी लाईन आहे ती एवढी मोठी आहे. आई उभ्या आहे तिकडे. मम्मी गेली. हा तिकडेच उभी आहे. चलो हा लाईनीत उभ्या आहेत. प्रसादाच्या लाईनीत बोलतात. कुपन हा आता बसून घे तुम्ही. मोठी लाईन आहे सध्या. सकाळी बघितलं ना आम्ही. सकाळी इथे आम्ही तिकीटसाठी होतो. इथे ना एवढी मोठी लाईन होती. खूप टोकन घेऊन झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहे. चटके लागतात. चल A few minutes later. सो ही बस आहे आपल्यासाठी ना एक फ्री सर्व्हिस असते की ना आपल्याला जर विसावापासून जर तुम्हाला जर मंदिरात जायचं असेल ना तर तुम्हाला ही बस सेवा मिळते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आहे ना रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा कुठे जायचं असेल ना ते सुद्धा तुम्हाला हीच बस पोचवते. त्या साईडला येते. आम्ही आता बराच वेळ उन्हात लाईनमध्ये थांबून कंटाळून गेलेलो आहे. आणि आम्हाला एक युनिक सीट भेटलेली आहे. इथून पुढून आम्हाला पूर्ण मस्त व्ह्यू मिळणार आहे. बघत सगळं पूर्ण शेगाव बघत आम्ही जाणार आहे. आणि आम्ही जस्ट आता स्टेशनच्या इथून चाललो आहे. तर स्टेशन समोर शेगावची फेमस कचोरी चालली आहे. हे बघा इथे स्टेशन आहे. आणि विसावाहून आम्ही आलेलो आहे भक्ती निवासाच्या इथे.
आणि आमचं दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली. एवढं तुम्ही बघा किती मोठी लाईन आहे आणि आपण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही काय का. आमचं हे आता ह्या वेळेसचं दर्शन खूप छान आणि पटापट आणि सुंदर झालेलं आहे. खूपच मस्त झालं दर्शन. आणि आता आम्ही थकलेलो आहे खूपच जास्त थकलेलो आहे. म्हणून जास्त बोललाय सगळ्यात उद्या परत येणार परत दाखवू आम्ही. परत दाखवतो आपण आहे अजून बरंच दर्शन होणार आहे. बऱ्याच काही गोष्टी डिस्कवर होणार. यावेळी थोडं चांगलं करायचं आहे तर भेटू लवकर. आता ना खूप आम्हाला असं थकू असं वाटतं. हे बाई इथंच असलेले. आणि आम्ही मंदिरातून परत विसावाला आलेलो आहे. रेडी झालं थोडं चेंज करून घेतलंय. चलो आली ना लिफ्ट अजून. मजा आली ना आज तर. बघा 6च वाजलेले तरी इकडचा एरिया परिसर ना खूप क्लीन ठेवायचा. आता आम्ही चहा प्यायला चाललेलो आहे. इतका सुंदर चहा मिळतो इथे. 10 रुपयाचा चहा आहे. 10 रुपयाचा चहा आहे. खूप सुंदर चहा मिळतो ते घ्यायला चाललंय. हे बघा ही सगळी ना चहाची गर्दी आहे. ही सगळी काय का सगळे चहासाठी आलेले आहे. काही बाहेर बसलेले आहेत काय आतमध्ये. हा पहिले चहा घेऊन मग बस. हा ठीक आहे चालेल. तू थांब मग मी घेऊन येतो. 2 चहा. तुला कॉफी हवी की चहा हवी. चहा ना ठीक आहे. मस्तपैकी 2 कडक चहा घेऊन घेतो. हे बघा हे भक्ती इथंच आहे. भक्ती निवास 3 मध्ये. आम्ही 4 मध्ये होतो. तिकडून भक्ती इकडे यायचं चहा घ्यायचं. याचे पण काही स्पेसिफिक टायमिंग असतात. हा इथे असं लिहिलेलं आहे की सकाळसाठी 5 ते 10 मध्ये, संध्याकाळी 5 ते 10 मध्येच. बापरे आपल्यासारखे इतके लोक इथे चहाच प्यायला गेले. फक्त चहा. ती इथं लाईन फक्त कुपनची आहे. तिकडे अजून चहा घ्यायची लाईन वेगळी आहे. लाईन में सबसे आखरी. आणि चहा आलेला आहे. बराच वेळ आम्हाला वाट बघावं लागली. फ्रेश चहा आलेला आहे. तर असं काय आपल्याला टोकन द्यायचं आणि आपल्याला चहा घ्यायचा असतो. सो मी इथे वेट करत आहे आणि बघते काय बहुत प्रतीक्षा के बाद. येस खूप वाट बघितली. खूप वेळ. अरे काय आपला नंबर झाला की चहा संपून जायचा. चहा आला की अशी गर्दी ना अशी गर्दी. आणि आपण उशिरा पोहोचलेलो आहे. चाय हे एक नंबर चहा. सकाळची तर खतरनाक होती. आणि 1 नंबर तुम्ही पण. सॉरी असा. चलो येस चाय- लेट्स चाय. हॅव. The next morning. गुड मॉर्निंग जनता. वेलकम बॅक टू चॅनल. आज दुसरा दिवस इन शेगाव. खूप मजा येते. आम्ही काल पण खूप मजा केली. पण कसं आहे ना की खूप फॅमिली आली. आम्हाला जास्त काय बोलता नाही आलं. पण आता ते सगळं कंटिन्यू होणार आहे. आणि सगळ्यात पहिले बायको एवढी छान का तयार झालेली आज संडेला. पिंक का आहे. सगळी परत चाललेलं आहे गजानन महाराजांच्या दर्शनांना. पण सगळ्यात पहिले सकाळी चहा नाश्ता करून घेऊ. चलो खूप वेळ होऊन जाईल कारण की आता लाईन तुम्हाला माहिती तेवढी मोठी असते. ती लाईन तर असणारच आहे. पटकन सकाळी तयार झालं. पण अजून सूर्य पूर्ण उगवला पण नाहीये राव. हो पण लोकांची हेल्प आणि गर्दी खूप सुरू झालेली आहे. सगळीकडे साफसफाई सगळ्या गोष्टी इथं मस्त काही होतात. लहान मुलं खेळणं चालू आहे. चलो तुम्हाला ना दादा पूर्ण ना लाईन दाखवतो आम्ही केवढी मोठी लाईन असणार आहे. सो खूप सिस्टमॅटिक ही गोष्ट आहे. तिकडे जाऊन पहिले लाईन असते. टोकन घ्यायचे. टोकन घेतलं की इथे शूज काढायचे आणि टोकन घेऊन आतमध्ये जायचं. हो लाईन बढ़ गई. मैं जा रहा हूँ आगे. हे बघा किती मोठी लाईन आहे. हे बघा हो सगळे मफलर लावून सगळे आलेले. ही ती लाईन. तर भाऊ किती मागे जावं लागतंय मला. अरे बापरे तिकडे वरपर्यंत दिसते. सो लाईन तर काहीच संपत नाही राव. किती मोठी लाईन आहे. लाईनीत कोण दिसलं मला. सासरे बुवा तुम्ही काय आले इथे. अरे मला वाटलं की तुमच्या पहिले आम्ही पोचून जाऊ. अजून लाईन तर आणखी मागे चालली गेली. चला वर एक शॉर्टकट झालेला आहे. 10 मिनिटं झाले आपल्या पहिले पोचून गेलो. थंडी शाल घेऊन घे ना आता. आणि आम्ही आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आलेलो आहे. तुम्ही हिच्या मागे बघू शकता तिकडे ना बस स्टँड आहे जिथं आपण लास्ट टाइमला थांबलेलो होतो. बसची वाट बघत होतो. आता एवढी गर्दी बघून असं वाटतं की नको आपण काही थांबायचं वगैरे नाही. हे इतकं छान आमचं हा पॅसेज ना. हे सगळे जे झाड आहे ना हे आमच्या सुद्धा घराच्या बाजूलाच. आमच्या घराच्या बाहेरच्या टेरेसमध्ये हेच दिसतं. वो
चल त्या डोरच्या इथे आपण एक मस्त फोटो बिटो काढू. हा, इथे आम्ही प्रत्येक वेळी आम्ही एक मेमरी क्रिएट केलीच आहे. चलो बाली. ये फायनली वॉटर वर्ल्ड चाललेलं आहे परत मंदिरात. आणि आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या एरियात. आता एकदम जवळच आहे, म्हणजे आपण बसने आलो तर पण त्या साईडला येतो, रिक्षाने तर आम्ही या साईडला आलो. हे आपली रिक्षा होती, मस्तपैकी आलेलो आहे आणि तिथे जस्ट वॉक केलं की मंदिरात पोहोचू. छान आहे. हवाला गेलं पाहिजे ना. हा. A few minutes later. आणि जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा सगळे आलेले आणि आमचं ना पिकनिकवाला टाइम चालू आहे. मावशीने मस्तपैकी घरूनच बनवून आलेलं होतं. विदर्भाची थाली आहे माझ्यासमोर, एक नंबर गोष्ट आहे. वा वा वा, भाकर खतरच आहे. वांग्याची भाजी, बट्ट्या, वरण, पोळी, भाकर. A few minutes later. आणि तो टाइम आलेला आहे की आपण शेगावला बाय करत आपल्या बसमध्ये बसून पुण्याला निघणार आहे. बसला आता अर्धा तास उरलेला आहे. आम्ही शेगावच्या वाटिका अशा ह्या लोकेशनला आलेलो जिथे आपल्याला आपले ट्रॅव्हल्स भेटतात. पण राव, मी मागच्या वेळी नव्हतं बघितलेलं, पण आता जर बघतोय ना तो लिटरली वाव वाला सीन. सो हे वाटिका आहे. जर मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगू ना, तर इट इज लाईक 56 इन इंदोर. इंदोरमध्ये जे 56 दुकान असतात ना, तसं आहे. सगळे वेगवेगळे शॉप्स आहेत. पावभाजी, पराठा, आईस्क्रीम, फास्ट फूड, हे सगळं ना एक्झॅक्टली मला इंदोरची आठवण देते. बायको आणि मी मस्त काही जागा पकडलेली. ओ हो हो हो, आली पण ऑर्डर. वाव, व्हेरी फास्ट. हा, मागू ना मग आपण. छान वाटतंय पण. ट्राय मंचुरियन सही आहे. तो सेम इंदोर सारखं वाटतंय ना, 56 दुकान सारखं ना. हे मागच्या वेळी का नाही आपण बघितलेलं. अरे हा, म्हणून. सो आम्ही आता पहिले हे करून घेतो, नंतर आपली बस लवकरच येणार आहे. चलो, लेट्स हॅव चायनीज. काय मॅडमची फरमाईश सराकोप आहे तर ट्राय. आता 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 मंचुरियन छान दिसतंय नाही. येस. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. शेगाव दर्शन तुम्हाला परत आम्ही करून दाखवलं तर तुम्हाला खरंच ते पूर्ण व्ह्यू आवडला असेल. आणि हा व्ह्यू पण म्हटलं हे चाललं असेल तर म्हटलं व्हिडिओची एंडिंग अशीच करून घेऊ. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सिंगापूर जर्नी आपली झालेली आहे, तर त्याबद्दल पण तुमचे काय कमेंट आहे प्लीज आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यातला एकदम स्पेसिफिक एक मोठा व्हिडिओ सुद्धा बनवू. प्रत्येक नवीन व्हिडिओला हाईप करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.